असताना आपण पाहणार आहोत। आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये एक रॉयल एंट्री या संघाची हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय। हॅपी सिंग आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये अक्षय सरोदे दाखल होत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। फटाक्यांची आतिषबाजी, फायनलला सुरुवात। हॅलो 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 फायनलच्या मॅचला सुरुवात होत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। ज्या हॅपीने मगाची पहिल्या सेमीफायनल मध्ये संघाला हॅपी केलं होतं ना, तो हॅपी सिंग मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय। आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। फायनलचा सामना प्रेक्षक वर्गाने तर विक्रम मोडले आहेत, प्रेक्षक वर्गाने विक्रम मोडीच काढले आहेत। चहू बाजूला गर्दी पाहायला मिळते। आज या स्पर्धेच्या माध्यमातून भाग्यवान विजेता कोण राहणार, ज्याला सायकल मिळेल, अर्थात याची चर्चा होतीये। दत्ताजी मोहिक यांच्या चिरंजीवाने गतवर्षी सायकल जिंकली होती, यावर्षी कोण राहणार, स्पर्धेच्या माध्यमातून काय काय देण्यात आलंय याची चर्चा संपूर्ण वर्षभर होईल। कोणत्याही स्पर्धेमध्ये माझ्या पाहण्याजोगे मोबाईल फोन देण्यात आलेला नाही आहे आणि अगदी त्याच वेळेला माझ्या पाहण्यामध्ये सायकल देण्यात आलेली नाही आहे आणि जेवणही तेही जेवण आपण नॉनव्हेज 3 दिवस पाहिलं। सामन्याला सुरुवात होत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय सामन्याला होईल सुरुवात। चला 5 षटकांची लढत आहे। हॅलो, चला खेळाडूंना विनंती की थोडंसं सहकार्य करा मित्रांनो। तर मेगा फायनलचा थरार, पंचांचा ग्रीन सिग्नल, गोलंदाज अजय रावते आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती होतोय सज्ज। स्ट्रायकिंग एंडला असेल मिस्टर हॅपी सिंग आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय सरोदे। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल लोअर फुलटोज आहे, पॉइंटला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। वेगाने पहिली धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे। फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। काय रन आली आहे पहिल्या बॉलवरती, पहिली सिंगल अक्षय सरोदे। चांगला धावलाय तो आज, चांगलं क्रिकेट त्याने खेळलाय, उपयुक्तता त्याने मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली, स्वतःला त्याने सिद्ध केलं, फायनल पर्यंत संघाला घेऊन आलाय आणि बाजी मारत असताना पाहायला मिळाला सातत्यपूर्ण धावफलकावरती धाव आले। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येत असताना नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सिंगल न श्रीगणेशा केलाय, धावसंख्येचं खातं खुलं होत आहे। यस अजय सर। व्यासपीठावर सन्माननीय PSI मनीषजी बच्चाव साहेब उर्फ आपण त्यांना सिंगम म्हणून कोविड मध्ये ज्यांची ओळख झालेली आहे त्यांचं आगमन झालेलं आहे। आयोजकांतर्फे साहेबांचे हार्दिक स्वागत। धावफलकावरती 1 रन। पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला अक्षय सरोदेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। स्ट्रोक आला, बॅकफुटला आले, क्रीजचा वापर केला, ऑन दी टोज ऑन साइडला, ऑन दी नीज ऑन साइडला हा स्लॉक स्वीप करत असताना स्ट्रोक पाहायला मिळाला। नक्कीच जय सर, अनस्टॉपेबल अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक लढाऊ वृत्तीचा। मी मगाशी फायटर जेट देखील म्हटलं, कळंबोलीचा हा फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये, AB डी विलियर्स मैदानाच्या आतमध्ये, किती उपाध्या या खेळाडूला तुम्ही देणार, काय कमालीचा खेळ। पुढचा बॉल हलक्या बॅक लेफ्टने ऑन साइडला
ड्राईव्ह केला, एक सिंगल आली आहे, वेगाने धावला. काही क्षण तो इतक्या वेगाने धावत असताना पाहायला मिळाला ना, मला तर एवढं म्हणावं वाटतं त्याच्यासाठी की तुलाच पुरी करायची हौस, आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. तो झुकला, तो नडला, तो उभा राहिला, तो खेळला. मैदानाच्या आतमध्ये त्याने पलटवार देखील केले बॅटच्या साह्याने. नक्कीच अक्षयचा वार गंभीर करेल या मैदानाच्या आतमध्ये. आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र जय हनुमान संघ पूर्ण ताकदीनिशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. यावेळेला वाईड आउटचा यॉर्क करण्याचा प्रयत्न. हॅपी सिंगची ही कमजोरी आपल्याला पाहायला मिळाली. यावर्षी तितक्याचा फॉर्म मध्ये नाही आहे. अगदी आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या पदार्पणामध्ये या खेळाडूने तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, परंतु यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये खरं तर थोडासा फॉर्मची झगडताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. या संपायर बॅटला बॉल ब्रेस झाला होता, हा अर्थात बाईज आहे एकंदरीत पाहायला मिळतात. धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजय रावते हा तो गोलंदाज आहे, त्याने 5 मिळवलाय, ज्याने 7 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये. त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे. अक्षय पहा संयमाने खेळतोय, विरोधार्थता चांगली आहे, वेगाने धावलाय, क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित त्याने केलाय, रन्स कंप्लीट केल्यात त्या 2. मागील सामन्याचा जर आपण पाहिला शेवटच्या षटकामध्ये अक्षय नव्हता, अक्षयच्या जागेवरती अनिकेत आला. अनिकेतनं कमालीचा खेळ मैदानावर साकारला, जो विश्वास दर्शवला गेला संघामध्ये, ज्या पद्धतीने स्थान दिलं आणि त्या अनिकेतनं या मैदानावरती खेळ दाखवला. खरं तर म्हणतात ना की आपल्या वडिलांकडून मिळालेलं क्रिकेटचं हे बाळकडू आहे, कारण त्याच्याच नावानं शनिवारच्या लॉटमध्ये या मैदानावरती संघ खेळायचा अनिकेत 11. आणि एकूणच जर पाहिलं तर अनिकेतनं जो मोमेंटम होता ना, तो मोमेंटम कायम राखला. आणि हेच कारण होतं की अक्षयच्या मनामध्ये कोणती भीती नव्हती. त्यानं मैदान सोडलं, बाहेर गेला, एनर्जी लेव्हल मिळवली आणि मात्र पुन्हा एकदा तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून काही मोठ्या अनाउन्समेंट आपण करतो आहोत, त्यामध्ये आणखीन एक भर आपण करूयात. अक्षय सरोदे आणि मनीष शर्मा या दोन्ही खेळाडूंनी जर या मॅच मध्ये दोघांपैकी एक ज्यांनी अर्धशतक ठोकलं त्याला 7,000 अशा स्वरूपाचं पारितोषिक देण्यात येईल रॉयल स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. आणखीन एक पारितोषिक आपण या ठिकाणी नक्कीच उल्लेख करूया. पहा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सेल्फी. आता ह्या खेळाडूंना स्टारडम मिळालाय, आता हे स्टार झालेत. आणि एकूणच जर पाहिलं ना तर प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की सामना सुरू असताना आपण थोडस कंट्रोल करा, नंतर सेल्फी आपल्याला जरूर मिळतील, कारण हे खेळाडू आपल्या हक्काचे आहेत आणि हे खेळाडू नेहमीच तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतात. तर पारितोषिकाचा आपण उल्लेख करत होतो. प्रगती लॉजिस्टिक्सचे प्रोप्रायटर सन्माननीय तानाजी बागल साहेब यांच्याकडून जय हनुमान LIG संघानं जर ही स्पर्धा जिंकली तर रोख रक्कम 5,555 रुपयांचा कॅश प्राइज. 9 धावा धावफलकावरती आहे. टाइम लिमिटच्या फिल्डिंग टीम स्टॉपवॉच रनिंग मध्ये आहे, स्टार्ट आहे. लक्ष देईन मी वेदेन या गोष्टीकडे की टाइम लिमिट कोणती पेनल्टी नसणार आहे, परंतु आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करूया. उत्तरार्धामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फायनलची मॅच आपण खेळतोय. पुढचा बॉल तुषार लोअर फुल टोज होता, कव्हर्सला जागा बनवण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळले होते. वाईडीस लॉंग ऑफला दर्शक होता त्या ठिकाणी, वेगाने आला चेंडूवरती, सिंगल आली आहे. धावफलकावरती 10. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जयेश सर एका बाजूने एक फलंदाज आक्रमण करतोय, दुसरा त्याला संयमाने स्ट्राईक रोटेट करतोय, दुसरा फलंदाज आक्रमण करतोय आणि पहिला त्याला संयमाने स्ट्राईक करतोय. जे कॉम्बिनेशन आपण पाहिलं ना या ठिकाणी श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स कळंबोली संघाचं युवा चेहऱ्यांना जास्त संधी दिली गेली आहे आणि त्यांच्यातील जे बॉन्डिंग आहे आणि त्यांच्यातील जो एक अंडरस्टँडिंग आहे ना, कमालीचं अंडरस्टँडिंग मैदानाच्या आतमध्ये. होय, चांगल्या दर्जाचं अंडरस्टँडिंग. परंतु अंडरस्टँडिंग हा शब्द आल्यानंतर ना मला गेले 2 वर्ष मी या समालोचन करतोय या व्यासपीठावरती, मला 3 दिवस प्रेक्षक वर्ग सहन करतात, परंतु समालोचन करायला मला वेगळी ऊर्जा येते इथे. हा बॉल खोलामध्ये टाकला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अधिक वेळेला हा आवाज प्रेक्षक वर्गाला सहन करावा असा नाही वाटत, परंतु इथे आल्यानंतर इथला खेळ पाहता, इथले खेळाडू ज्या प्रकारचा खेळ करतात तदनंतर समालोचकालाही वेगळी ऊर्जा येते. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांची आम्ही देखील थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सततच्या स्पर्धा केल्यामुळे आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र घशाला आराम मिळणं देखील महत्वाचं असतं. त्यामुळे आज ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सौदी टिपला जेल, संपला हॅपी सिंगचा खेळ, फलंदाज बाद.
स्कोर कार्ड वरती 11 धावा धावफलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. अकरा धावा धावफलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. अकरा धावा धावफलकावरती आहेत, एक फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमधील चला जे काय असेल ना ते इत्तमभूत आणि क्लिअरपणे समोर येईल. मॅन ऑफ द सिरीज साठी कोणता खेळाडू पुढे आहे आणि कोणता खेळाडू मागे आहे. अक्षय सरोदेचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून या सामन्याच्या आधीपूर्वीचा आपण सांगूया. हा बॉल खोला टाकला, ऑन साईडला केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, वेगाने चेंडूवरती येतो, एक धाव कंप्लीट. फंबल झालाय, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन देखील इथे कंप्लीट करण्यात आली. इथे घडतंय तरी काय, केवळ एक धाव येत असताना 12 धावा, 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. आपण अक्षय सरोदे बद्दलचा आपण चर्चा करत होतो, ज्याच्या बॅटमधून 98 रन्स आल्यात. बॉलिंग करत असताना त्याने 5 षटक टाकले, 5 षटकामध्ये जिथे त्याने 34 धावा आणि 7 विकेट कमावल्यात. हा बॉल ऑन साईडला इथे केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. पुन्हा एकदा चेंडूवरती वेगाने येत असताना क्षेत्ररक्षक आपण दर्शनला पाहतोय, चपळतेचा चीता आहे तो, त्याच्या हातामधून त्याचे थ्रोईंग आर्म्स इतके स्ट्रॉंग आहेत ना की तो बॉल वेगाने थ्रो करतो. रन्स कंप्लीट करण्यात आली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने, जिथे धावफलकावरती 14 आहेत. आणि अक्षय सरोदेने एक कॅच देखील टिपले, 7 विकेट मिळवल्यात, 98 रन्स त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळालेत. आणि त्याच्या टोटल पॉईंट जर का आपण पाहिले ना तर एक चांगलं प्रदर्शन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. आणि अगदी त्याच वेळेला संतोष मदनेचा विचार केला तर 92 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, त्याने 11 विकेट घेतल्यात आणि एक कॅच टिपली आहे. पुढचा बॉल, गोलंदाज लोर फुलटोज आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, संदीप तुबे यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण, रन्स कंप्लीट करण्यात आल्यात त्या 2. ही बाब पथ्यावरती पडणार नाही, कारण उच्च दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये व्हायलाच हवं. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते, 16 धावा धावफलकावरती, 2 षटकांचा खेळ संपलाय. फायनलच्या मॅचचा अंडर प्रेशर आहे की काय, रन्स आल्या नाहीत. नक्कीच या ठिकाणी 16 धावा धावफलकावरती येत आहेत. चला खेळाडूंना विनंती आहे, जास्तीचा वेळ नकोय. पण संदीप तुबेकडनं चूक होताना आपल्याला पाहायला मिळते. ही संदीप तुबे म्हटलं ना तर क्षेत्ररक्षक नाही आहे, तर एक अभेद्य भिंत आहे, एखाद्या किल्ल्याचे संरक्षण करणारी तटबंदी आहे. आणि या तटबंदीमधून ना चूक होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी मेगा फायनलचा हा जो प्रेशर आहे ना, तो प्रेशर कुठेतरी नर्व्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. अक्षय संयमानं खेळ मैदानावरती साकारतोय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर या सामन्याच्या अगोदर तो प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती होता. काही गुणांचा फरक आहे आणि इथे तो गुणांचा फरक कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. परंतु एक गोष्ट की सामना स्लो होता कामा नये, त्याच्या सातत्यानं बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. आणि जर का त्याच्या बॅटमधून धावा आल्या ना तर हा संघ पुन्हा एकदा आपल्याला भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो. 16 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. सर्वांची दिलगिरी की तुम्ही सांगितलेले शब्द आम्ही पोचू शकत नाहीये. काहींचे पारितोषिक, काहींचे मान सन्मान, काहींचं नावं घेणं राहून जात आहे, काही जण अतिथी येत आहेत, परंतु त्यांच्याबद्दलची आपण जास्तीची नावं घेऊ शकत नाहीये. यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण क्रिकेटला इथे जास्तीचं प्राधान्य आहे. विजय शेठ कानावकर साहेब नेहमी म्हणतात की क्रिकेटला जास्तीचं प्राधान्य द्यायला हवं. पुढचा बॉल, गोलंदाज वैभवला, जिथे अजयला आपण पाहतोय, 8 धावा त्याने खर्च केल्यात, विकेट प्राप्त केलेली नाहीये. एक विकेट टेकर गोलंदाज फायनलच्या मॅच मध्ये विकेट न मिळवणं एक सरप्राईज बाब राहू शकते. 16 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन अजय पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला स्विच हिट केलाय, फटका आलाय दमदार, धावा मिळतील त्या 4, हा आलाय चौकार. या क्षणाला मला तर प्रवीणजी अर्जुने सरना तो डायलॉग आठवला धोनी या सिनेमामधली, की अर्थात या अंकितला पाहिल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक वर्ग म्हणत असेल, हम इस खिलाडी को जानते हैं, बहुत तगडा मारता है. काय बॅटिंग करतोय तो, आणि लांब लचक षटकार आणि चौकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. 20 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. अजय पुढचा बॉल,
यावेळेला खोलामध्ये टाकला, एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. क्रिकेटचा हा खेळ अशा स्वरूपाचा पाहायला मिळतो. फलंदाज बाद, लेग बी 4. फलंदाज क्रमांक दुसरा अंकित रावत त्रिफळाचीत झालाय. बोल्ड. सामना तर चालू राहीलच, परंतु प्रेक्षकांशी देखील आपण थोडंसं वार्तालाप करणार या. प्रेक्षकांना देखील आपण काही प्रश्न विचारणार आहोत, कारण ही क्रिकेटची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. तर निश्चितपणे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याशी जुडतायत. तर यस अजय कोरडे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. थोडंसं उभं राहायचं आहे आपण. तर यस आपण अजय यांच्याशी या ठिकाणी संपर्क साधतोय. तर सर, आपण गेली 3 दिवसापासून ही क्रिकेटची स्पर्धा पाहत आहे. काय वाटतं या स्पर्धेमध्ये, कशी आहे ही स्पर्धा? सर्वात प्रथम मी आयोजकांचे आभार मानेल की ज्या पद्धतीने आयोजन केलेले आहे अतिशय उत्तम आणि अविस्मरणीय क्षण आहेत या सामन्यातले, या कार्यक्रमातले. तर यस या आयोजनाबद्दल तर झालंच, परंतु या आयोजनामध्ये तुम्हाला कशाची कमतरता जाणवते का? बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. तर यस ही स्पर्धा तुम्ही गेली 3 दिवसांपासून पाहताय. जेवणाची उत्तम सोय आहे. तुम्ही जेवण केलं का या स्पर्धेमध्ये असं? होय होय, केलं. तर यस आपण आज आणखीन भरपूर या ठिकाणी प्रेक्षकांची चर्चा करणार आहोतच. मॅच तर चालूच राहील, परंतु भरपूर या ठिकाणी गप्पा देखील आपण या स्पर्धेविषयी या ठिकाणी जाणून घेणार आहोत. 2 आहेत, 21ला 2 इथे बाद झालेले पाहायला मिळाले. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोविंदा गोरे. हाफ ट्रॅकर लांब लचक, जितका उंच तितकाच लांब, आकाशाला गवसणी घालणारा, जणू का आकाशाला बुक्कीत मारत बुक्कीत टेंगूळ षटकार. डायरेक्ट कार्यक्रम. चला मैदानाच्या बाहेर येऊ द्यात. स्वतः ते थकलेत. सावकाश सावकाश. 27 धावा फलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. डायरेक्ट सन्मान करून टाकला. बस झाली का काय खेळी तुम्हाला असं वाटतंय? आम्हाला तर वाटतं तो चांगला खेळावा अजून. पुढचा बॉल लोड फुलटोस आला आणखी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हा सन्मानाचा नतीजा आहे. फलंदाज बाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती लॉजिस्टिकचे सर्व प्रोप्रायटर आदरणीय तानाजी बागल साहेब यांच्याकडनं विकेटसाठी 2104 रुपयांचं पारितोषिक. धावाधाव फलकावरती आलेत. 2 गडी बाद 27. अक्षयच्या विकेटसाठी ही पारितोषिक होते आणि अजयनं मला वाटतं ती महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली आहे. तर येस हॅलो. वेस्ट साइड साठी पाहिलं जातं. वेस्ट साइड साठी DRS कॉल केलाय. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. DRS कॉल घेतलाय. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग करायचे तुम्हाला उत्तरार्धामध्ये. चला घाई करा, घाई करा. DRS कॉल घेण्यात आलाय. येस कॉल तर होईलच. निर्णयाची तर आपण वाट पाहूच, परंतु आणखीन काही प्रेक्षक या ठिकाणी आमच्याशी जोडलाय. तर येस आपण यांना देखील या स्पर्धेविषयी या ठिकाणी विचारू. सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करतोय. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद आहे. तर येस या स्पर्धेविषयी आम्ही तुम्हाला विचारतो. ही स्पर्धा कशी वाटते? पूर्व 5 ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? या आयवा कॅचचे ज्यांनी झेल टिपला होता, या आपला सन्मान केला जाईल. अजय सर आपण बॅटर येऊ द्यात. बॅटर येऊ द्या. चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित. चला बॅटर. चला चला घाई करा. चला घाई करा. अजयजी सूर्यवंशी यांच्याशी आपण संपर्क साधायचा, कारण आयवा कॅच इथे टिपण्यात आला. हॅलो. मी पहिल्यापासून इथे कळंबोळीतले बरीच वर्षापासून मी मॅच बघतोय, पण ह्या कळंबोळीसारखं कुठंच नियोजन नाही. तर
बघा हे भावुक क्षण असतात, कारण प्रत्येक इथं क्रीडावेडा रसिक असतो. अगदी त्यांचे डोळे देखील सांगतात मित्रांनो, कारण अगदी ताण भूक विसरून या ठिकाणी दर आठवड्याला या ठिकाणी हे मॅच अगदी ऊन असू द्या, कडाड्याचं ऊन असू द्या, अशा उन्हामध्ये देखील येऊन हे क्रीडा रसिक इथे येऊन सामना सुरू ठेवायचा, सामना सुरू ठेवायचा. धन्यवाद प्लीज श्रीकांत, धन्यवाद, थँक्यू. सामन्याला सुरुवात करा. चला Thank you so much. प्रेक्षकांची ही आपण मतं जाणतो आहोत, कारण मॅच ही तितकीशी महत्वाची आहे. दोन्ही संघाला आपण लक्ष वेधूयात की पहा पारितोषिक सगळ्यांसाठी या चांगला खेळ व्हायला हवा. अंकित भगत खोला तुझ्या बाहेर अपील करतोय. उत्साह गोलंदाजाकडे नाही आहे. हा बॉल अवांतर एक्स्ट्रा रन आली आहे. संघाची धावसंख्या 28 धावा फलकावरती पाहायला मिळते. 28 ऑन दी बोर्ड. अक्षय बाद झालाय, परंतु प्रेक्षक वर्गही पाहना आज किती प्रचंड गर्दी केली आहे. काहींनी सेल्फी घेतली, काहींनी सन्मान केला आणि अक्षयचा सन्मान केला. तो थेट बाहेर गेला. पुढचा बॉल गोलंदाज लोड फुलटोज होता, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात येते. एक धाव इथे येत असताना पाहायला मिळते. तर पहा मुन्ना भगत साहेब यांच्याकडून अनिकेत भगत यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आणि फलंदाज गोविंद गोरे 3 षटकारांसाठी सूरजजी कडव आणि कुणालजी वाघेला या जोडगोळीकडनं या एवन जोडीकडनं मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 29 बनल्यात. 29 ऑन दी बोर्ड आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. आयोजकांच्या माध्यमातून जे आयवा कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. एक आयवा कॅच टिपणारा गेल्या 3 दिवसामधला हा दुसरा खेळाडू प्रेक्षक आहे ज्याला आयवा कॅच जो आम्ही पाहतोय डीजीच्या समोरून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि अर्थात तो जात असताना पाहायला मिळतोय. 29ला 3 आहेत. 29ला 3. फिल्डिंग करणारा संघ लक्ष वेधूयात की विकेटचं सेलिब्रेशन मनी होणार नाही ना, याकडे लक्ष वेधा. कारण ज्या फ्लड लाईट्स आहेत ना मैदानाच्या चहूबाजूला त्या ऑन झाल्यात. सायंकाळ झाली आहे, त्यांनी संकेत दिलाय सामन्याला सुरुवात होईल आणि या फ्लड लाईट्स लावण्यामागे सर्वाधिक महत्वाची व्यक्तिमत्व ती आदरणीय विजय शेठ कानवकर साहेब. कारण हा जॉगिंग ट्रॅक असेल, या फ्लड लाईट्स असतील जॉगिंग ट्रॅक वरच्या, त्याच वेळेला खुले जिम असेल. गोलंदाज सज्ज होत आहे अमित पाटील. यावेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जिथे चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. मुंबई पोलिसांना आपण वर्दीमध्ये आपण अगदी नेहमीच आपण पाहिलं ना तर एखाद्या सिंगम प्रमाणे पाहायला मिळतात. परंतु काही क्षणापूर्वी ना आपण नवनाथजी कोळेकर यांना पाहिलं होतं. क्राईम ब्रांच आहेत, आज वेळ मिळाली, आज संधी मिळाली, एन्जॉय करतायत. त्यांचं नृत्य देखील पाहायला मिळालं. आणि LIG संघाचे मोठे पाठीराखे आहेत. स्कोर कार्ड वरती आहेत 29. 4 फलंदाज झालेत बाद. गोलंदाजी मार्कवरती अमित पाटीलने आल्या आल्या विकेट मिळवली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती 29 आहे. धावा थांबल्यात. फायनलच्या मॅच मध्ये एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे उत्तरार्धामध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कमध्ये अमित पाटील सज्ज होत असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळवणारा गोलंदाज. फायनलची मॅच आपण पाहतो. चित्त थरारक लढती. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेला डाव्या यष्टीवरती होता, कमी गतीने टाकला, लपेटण्याचा प्रयत्न केला. पंचांवरती कोणताही प्रेशर नाहीये. डॉट बॉल 29 धावा फलकावरती आहेत. फायनलच्या मॅचचं प्रेशर आहे. शेवटच्या षटकामध्ये किंवा उत्तरार्धामध्ये धावा चेस करणे ही बाबी सोपी राहणार नाही. धावफलकावरती धावा 29 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला गॅप मध्ये आउटफील्ड पास. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार.
श्री मित्र मंडळ स्पोर्ट्सचे पाठीराखे आहेत की नाही? आवाज नाहीये तुमचा. आहेत आहेत. जय हनुमान एलायजी पाठीराखे कमी आहेत, माझ्यापर्यंत आवाजच येत नाही. कमी आहेत की काय? कमी आहेत की काय? आवाजच आला नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कमी आहेत. कळंबोलीकर कमी आलेत. पुढचा बॉल उद्वेस्तीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. 5वा धक्का. नवनाजी कुळेकर तुम्ही डान्स करताय, परंतु बर्थडेला संपूर्ण कळंबोलीकरांच्या तुमचा बर्थडे ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी हा स्टेटस दिसेल. कदाचित कदाचित हा स्टेटस दिसेल तुमचा. स्कोर कार्ड वरती 33ला 5 आपण पाहतोय. फलंदाज 5 बाद झालेत. एका मागोमाग एक धक्के इथे दिलेत. अमितची गोलंदाजी कामगा इथे चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. तिथे धावफलकावरती धावा जिथे पाहायला मिळतात 33. नृत्य तुम्ही करा, व्हायरल पीटीसी तर निश्चित करेल. स्कोर कार्ड वरती आता 33. 5 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉबी येतोय. ज्या बॉबीवरती नेहमीच प्रेम दाखवणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग पाहायला मिळालाय. जे कुपन तुम्हाला मिळाले होते ना ते कृपया आपण लवकरात लवकर सबमिट करा, कारण या फायनलच्या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव, एकच धाव इथे कंप्लीट करण्यात येते. फेकी चूक झाली आहे. संघाची धावसंख्या 34 धावा. धावफलकावरती आहेत. रन्स थांबल्यात. या मॅच मध्ये रन्स थांबलेल्या पाहायला मिळाल्या. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. फायनलचा सामना नक्कीच या ठिकाणी संध्याकाळचं सत्र आहे. हिवाळ्यांचे दिवस आहेत. हवेमध्ये वातावरणामध्ये गारवा आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाजांना हे समजणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी सरसेनापती लवकर परतला. त्याने त्याची कामगिरी केली. संघाला फायनल पर्यंत आणलं. परंतु आता इतर जे लढवईच्या वृत्तीचे सैनिक आहेत ना त्या सैनिकांना आपला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. एकूणच बॉबी आहे. गोविंदा गोरे विस्फोटक खेळासाठी ओळखला जातो आणि जोपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये आहे ना शेवटच्या 6 चेंडूवरती देखील सामन्यामध्ये पुन्हा एकदा भक्कम स्थितीमध्ये संघाला घेऊन जाऊ शकतो. 36 धावा 4 षटकांचा खेळ संपलाय. सेनापती गारद सैन्यात पळापळ अशी सिच्युएशन झाली, कारण अक्षय बाद झाल्यानंतर आपण पाहिलं. तर येस अगदी काही थोडक्यात आणि मोजक्या शब्दामध्ये आपण आणखीन एका क्रीडा रसिकाची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रा सर्वप्रथम तुझं नाव? शुभम वडारे. शुभम आपल्याशी या ठिकाणी जोडला आहे. मित्रांनो PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकाल. शुभम गेले 3 दिवसापासून KPLचं या ठिकाणी आयोजन होत आहे. तुला कशी स्पर्धा वाटते? अतिशय उत्तम अशी स्पर्धा आहे व खूप चांगली स्पर्धा आहे. अतिशय चांगले नियोजन आहे. नियोजनाबद्दल तर झालं, परंतु या स्पर्धेमध्ये आणखीन तुला नवीन काय पाहायला आवडेल? जर ही स्पर्धा डे नाईट झाली तर खूप मजा येईल. की डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा झाली तर निश्चितपणे आवडेल. आणि तदनंतर मी विचार तुझा आवडता खेळाडू KPL परवा 5 मध्ये कोणता खेळाडू आवडता राहिला आहे? मन्नी, तुषार शर्मा व आमचे गणेश होत्रे. यस हे होते शुभम. तर व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. बॅक टू नाव टू क्रिकेट. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. जय सर, या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर ही संकल्पना आम्ही विजयदादा यांच्याशी या गोष्टीवरती चर्चा केली. परंतु हा जो विभाग आहे ना हा रहिवाशी विभागामध्ये पडतो, रेसिडेन्शियल एरियामध्ये पडतो. त्यामुळे इथे आपल्याला बंधनं आहेत, आवाजाची बंधनं आहेत आणि इतरही काही बंधनं आहेत. त्यामुळे या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये पाहतोय. 37ला 5 पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी 2026 मध्ये 6वं पर्व 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी 2026 आत्ताच नोंद करा. KPLचं 6वं पर्व येणार आपल्या भेटीला 4 दिवसामध्ये. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गोविंदा गोरेसाठी सुवर्ण संधी आहे. अर्थातच आमचे सूरज कडव आणि कुणाल वाघेला यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल.
गोविंदाच्या बॅटमधून अद्याप एकही आलेला नाही आहे. तो यायला हवा कारण धावा थांबलेल्या आहेत. 39ला 5 आपण पाहतोय. 39ला 5 रन थांबले. शेवटचं षटक फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ शेष आहे आणि इथून षटकार हवेत संघाला. गोलंदाजी मार्कपती सागर शेवटचा षटक निर्णायक षटकाच्या दरम्यान तो गोलंदाजी करतोय. हा फटका थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय चेंडूने. डॉट बॉल. काय गोलंदाजी झाली. वरचा दर्जा गोलंदाजीतला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं या संघाच्या दरम्यान. एक क्षेत्ररक्षक जो मात्र आपण पाहिला ज्याने चांगल्या झेल पकडल्या दर्शन. तदनंतर आपण पाहिलं ते अर्थात चांगला कॅच सौदीने देखील टिपला होता. राजबीरने चांगला एक झेल टिपला होता. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. वरती बॉलर हेड आउटफील्ड पास आहे. रन्स मिळतील का. रन्स मिळतात परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सागर येतो चेंडूवरती. फेकी करण्यात येते. इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज गोविंदा गोरे बाद. ला 6वा बाद झालाय. मित्रांनो हा पूर्वार्धाचा खेळ आहे. कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नए मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था अभी तो किताब बाकी है. मॅचचा उत्तरार्ध बाकी आहे अजून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर सज्ज होईल. सागर कानडे आणि नवीन बॅटर विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राइक एंड वरती आहे तो अर्थात बॉबी. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन येते. धाव संख्येमध्ये वाढ होते. 42 धावा धावपलकावरती आहेत. रन्स यायला हव्यात. शेवटचं सत्र पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पूर्वार्धातील शेवटचं सत्र मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सागर कानडे. चांगला रिदम चांगला फॉलो थ्रू ऍक्शन चांगली आहे त्याची. हा बॉल ऑन साइडला केलाय. गॅप मध्ये आउटफील्ड पास आहे. रन्स इथे अवेलेबल आहेत. वेगाने क्षेत्ररक्षक पोचला देखील. क्षेत्ररक्षण खराब. चौकार आलाय. ही चौकार नवं संजीवनी देणार. 46 बनल्यात. 47चं टार्गेट. हॅलो आज जे आपल्याला इथं पाहुणे लाभलेले आहेत PSI श्री मनीष बच्चाव साहेब सिंगम म्हणून अशी त्यांची ओळख आहे. मी सन्माननीय किशोर शेठ खानावकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री बच्चाव साहेब यांचा स्वागत करायचं आहे. PSI श्री मनीष बच्चाव साहेब. कॅमेरामॅन कॅमेरा फोटोग्राफर यानंतर मी मोहन कुमार शिंदे यांना आमंत्रित करतो. फलटण नगर परिषदेचे सिटी प्रोग्राम ऑफिसर आहेत ते. यांचाही मान सन्मान सन्माननीय किशोर शेठ खानावकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सरांचा सत्कार करायचा आहे. मोहन कुमार शिंदे प्रोग्राम ऑफिसर सिटी प्रोग्राम ऑफिसर फलटण नगर परिषद. मी बच्चाव साहेबांना विनंती करतोय मागाशी ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅच घेतलेला आहे त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. ओमकार इंगळे यायचंय आपण. आपलं बक्षीस आपल्यासाठी वाट बघतंय. ओमकार इंगळे ज्याने आयवा कॅच घेतलेला होता ते. पप्पी सर
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. फायनलचा मॅच आणि उत्तरार्ध आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुषार शर्मा अर्थात मनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतोय. या पण सगळ्यांचं लक्ष वेधूयात. माझा आवाज जिथवर जातोय सर्वांना मी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करेन. या स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. सर्वांचं लक्ष वेधेन मी. जिथे कुठेही असाल सर्वांनी कृपया आपल्या जागेवरती उभे राहा. स्वर्गीय मनोज शेठ खानावकर साहेब, स्वर्गीय रमेश शेठ पाटील साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतो आहोत. खेळाडूंना विनंती करूयात, सर्वांना विनंती करेन मी, आपल्या शीर्षावरती असणारी कॅप आपण कृपया रिमूव्ह करा. आपण सर्वांना विनंती करूयात. एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतो आहोत. या एक साथ सावधान, निशब्द होतील शब्द, बोलतील केवळ हृदयाची स्पंदने. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. या फायनलच्या मॅच कडे वळूयात. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. एक दर्जेदार स्पर्धा साहेब तुम्ही घेऊन आलात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक दर्जेदार नियोजन आणि आयोजनबद्ध ही स्पर्धा पाहायला मिळाली. प्रत्येक प्रेक्षक वर्गाने कौतुक आणि कौतुक केलं. प्रत्येक मान्यवरांनी कौतुक आणि कौतुक केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून विक्रांतजी पाटील साहेब आमदारांना आपण पाहिलं. युवराजी चव्हाण साहेब, युवराजदादा चव्हाण साहेब यांना देखील प्रदेश अध्यक्ष यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. अनेक नगरसेवक, अनेक मान्यवरांनी उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून लावली. सर्वांनी या स्पर्धेचं कौतुक आणि आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं कौतुक केलं. उत्तरार्धाला सुरुवात. लक्ष या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय 47 धावसंख्येचं. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटक ओम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. तो अर्थातच वेगाने टाकण्याचा प्रयत्न करणारा गोलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अच्छा गेंद, एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. आकाश काय म्हणशील? बिल्कुल सर, अगर बात की जाए मेगा फाइनल की तो जिस प्रकार का मेगा फाइनल होना चाहिए था उसी प्रकार का मेगा फाइनल देखने के लिए मिला. अक्षय सरोदे ऐसे एक बड़े बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखा और एक लो स्कोरिंग मुकाबला मैदान के अंदर देखने को मिलता हुआ इस मेगा फाइनल में. लेकिन ये मुकाबला अगर जिस प्रकार आप सोच रहे कि लो स्कोरिंग है, उतना आसान नहीं होगा इस मुकाबले में आसानी से जीत पाना. मेगा फाइनल है, चुरस देखने मिलेगी सर इस मेगा फाइनल में. निश्चित सामना चुरशीचा होणार. कारण फायनलच्या मॅचचं दडपण आणि प्रेशर जे असते ना ते काहीतरी वेगळं आहे. प्रेशरच्या कुकरच्या शिट्टीच्या जशी वाजते ना शिट्टी किचन मध्ये, तसा काहीशा शिट्ट्या इथे वाजतील. कारण ही सहजासहजी विजय होणार नाही. प्रतिस्पर्ध्याला कोणताही संघ विजेता होऊ देणार नाही. या मॅचच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जिथे ओम सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक इनवरती बॅटर तुम्ही पाहताय तेजस सर, याला तेजस नानवर स्ट्राईक इनवरती. यावेळेचा बॉल वळण घेतला, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल आलाय. बिल्कुल यहाँ से डॉट बॉल जरूर है, लेकिन एक डॉट गेंद टीम श्री मित्र मंडल स्पोर्ट्स इसके लिए कहीं ना कहीं एक अच्छा योगदान लेकर आएगी. एक डॉट गेंद, एक रुकावट कहीं ना कहीं इस मुकाबले में श्री मित्र मंडल को वापसी कराएगी. लेकिन ये कब तक संभव है ये देखना काफी उत्साहजनक होगा, क्योंकि कलम्बोली के प्रेक्षक बकायदा चाहते हैं उनके चहेते खिलाड़ी तुषार शर्मा लीजिए इस बार स्वागत से किया है स्वागत. गेंद आउट ऑफ द पार्क, इनटू द फैंस. गेंद सीमा रेषा पार, इट्स चौकार. इनसाइड आउट ओव्हर दी मिड ऑफ. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. काय स्ट्रोक आला तेजसच्या बॅटमधून. 3 बॉल 4 वरती तो नॉट आउट आहे. यष्टांच्या पाठीमागे तेजसला, जिथे अक्षयला आपण पाहतोय, तो सारं काही इथे सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग याच संख्येने दाटून आलाय की आम्हाला सामना चांगला पाहायचा आहे. पुढचा बॉल यावेळेला कोलाद ऑन साइडला स्लॉक स्वीप इथे पाहायला मिळाला. फॉलोइंग स्लॉक स्वीप इथे होता. रन्स इथे कंप्लीट करण्यात आली होती. एक प्रचंड प्रेक्षक वर्गाची गर्दी. एखाद्या गेल्या अनेक वर्ष, मला तर वाटतं 30 ते 35 वर्षीय एखाद्या स्पर्धेचं आयोजन होतं ना, त्या स्पर्धेमध्ये जेवढी गर्दी होत नाही ना तेवढी गर्दी या स्पर्धेने इथे गाठली आहे. स्कोर कार्ड वरती 5 आहेत. बिल्कुल सर, ये गर्दी आप जो देख रहे हैं ये कलम्बोली के क्रिकेट प्रेमी है, ये तो मात्र आधे हैं सर.
कलम्बोली में ऐसी 2 मैदान है जहां पर इतनी गर्दी देखने मिलती है, लेकिन मात्र KPL के इस पर्व के लिए यहाँ पर जगह कम पड़ रही है। ये प्रेक्षक वर्ग जो आप देख रहे हैं इन्हें मात्र इस प्रतियोगिता का आनंद लेने के लिए या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब स्वतः पहा ज्यांनी आयोजन केले ना त्यांना आपण स्वतः जमिनीवरती बसून बाउंड्री लाईन वरती तिथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय त्यांना सर डाऊन टू अर्थ। खरी गोष्ट आहे, शब्द कमी आहेत कारण अनेक जण म्हणत असतील पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय उजव्या एसीच्या बाहेर। मी अनेक वेळेला म्हणतो ना आकाश की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडे नाही। पोवाडे त्याचेच गायले जातात ना ते खऱ्या अर्थानं पराक्रम करतात आणि खऱ्या अर्थानं अशी व्यक्तिमत्व आहे ना की त्यांच्याबद्दल बोलावं तितकंसं कमी आहे। 6 धावा फलकावरती आहेत। फायनलची मॅच आपण पाहतो होम लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट जिथे तुषारच्या अगेन्स्ट कुठेतरी बॅकफूट वरती आलाय की काय रन्स थांबलेल्या पाहायला मिळाल्या। 6 धावा फलकावरती आहेत। पुढचा बॉल कमी गतीने लपेटला, कॅच महत्वाचा आहे, ही कॅच टिपली तर मॅच मध्ये येणार। होय झेल टिपलाय फलंदाज तुषार शर्मा मनी बाद। या स्पर्धेच्या माध्यमातून ना खऱ्या अर्थानं आपण थोड्याच वेळापूर्वी विजय शेठ खानावकर साहेब यांना आपण पाहिलं। पहा ना LIG मध्ये 35 वर्षाहून अधिक जी पाण्याची पाईपलाईन होती, जुनी पाईपलाईन होती ती बदलण्यात आली। LIG मध्ये 25 वर्षापासून जो कंपाऊंडचा अंधार आहे तो खऱ्या अर्थानं हाय मास्क लावून त्यांच्या माध्यमातून तिथे उजाला जिथे प्रकर्षित करण्यात आला। अगदी त्याच वेळेला या मैदानाच्या संपूर्ण मैदानाच्या वॉकिंग ट्रॅक असेल साऱ्या गोष्टी मग त्याच वेळेला आपण पाहिलं रिक्षा स्टँड असेल या विभागामध्ये, त्याच वेळेला कळंबोली ते कामोठे या विभागाला सातत्यपूर्ण एक जोड रस्ता हवा होता, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम असेल आणि कोविड योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। कोविड योद्धा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं कारण कोविड मध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक बाबी सातत्यपूर्ण पुढे आल्या। पुढचा बॉल लोड फुलटोज होता, कबसला केला क्षेत्ररक्षक वेगाने, इथे ही धाव जोखीम बरी होती, ही रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे। रन्स येत असताना संघाची धावसंख्या पुढे सरकती आहे। धाव फलकावरती 7 आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 7 धावा धाव फलकावरती, 1 फलंदाज बाद। चलिए हाँ शाम होने आई और शाम यही तन्याई से ढूंढ रही है कि कौन होगा वो मेगा फाइनलिस्ट KPL पर्व 5वें का, कौन होगा वो सरताज जिसके सर पर सजेगा वो ताज। 22 किलो तब्बल 22 किलो की वो क्रिस्टल ट्रॉफी किसके हाथों में दी जाएगी, किसके हाथों सौंपी जाएगी। 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। लॉस ऑफ द 1 विकेट, 1 ओवर की समाप्ति। आने वाली गेंदें 4, बची हुई गेंदें 24 और जीत के लिए 40 की आवश्यकता। मैदान के चारों तरफ एक भारी भरकम भीड़ देख सकता है, मैदान ही नहीं खुद ऐसा समझ गया है कि हमारे जो आयोजक आदरणीय श्री विजय दादा खानोकर साहब उन्हें खुद जमीन पर बैठकर इस संपूर्ण प्रतियोगिता का आनंद लेने के लिए मजबूर कर दिया है। हो नक्कीच, कारण मी असं व्यक्तिमत्व पाहिलं ना माझ्या समालोचन कारकिर्दीमध्ये, प्रवीण सर आवर्जून उल्लेख करेन, कारण आयोजनामध्ये या तिन्ही आयोजकांना मी स्टेजवरती पाहिलं नाही, स्टेजवरती ते दिसलेच नाही, स्टेजच्या खाली पाहायला मिळाले। सर म्हणून तर आम्ही धन्य झालोय की असा आयोजक आमच्या कळंबोलीमध्ये। काय म्हणता कळंबोलीकर, आहे की नाही आपला कळंबोली क्रिकेट रसिकांचा प्रेम? पुढचा बॉल सरळ बॅटने इथे केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑफला केवळ एक सिंगल मिळते। तो बिल्कुल चलिए इस गेंद पर 1 रन जरूर मुकम्मल किया गया है। 8 रन स्कोर कार्ड पर आए हैं। आने वाली गेंद है 22, जीत के लिए 39 की आवश्यकता। यहाँ पर तुषार शर्मा और मन्नी का विकेट जरूर हाथ लगा है, लेकिन ये मन्नी का विकेट है या पूरा मैच हाथ लगा है, ये आने वाली गेंदें जरूर स्पष्ट करेंगी। जय सर 8 धावा धाव फलकावरती, 1 फलंदाज बाद झालाय। सामना ऐकता मात्र समीकरण बदलू लागले आहेत, कारण येणारे जिथे 39 धावा बनवायच्या त्या 22 बॉल मध्ये 22 चेंडू आणि 39 ची आवश्यकता। कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंग बदलत असताना पाहायला मिळतोय। पुढचा बॉल गोलंदाज गोविंदा कोलात सरळ बॅटने कवसला केलेत, वॉड स्ट्रोक
डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लास दाखवला बॅटिंगचा आणि क्लास घेतला गोलंदाजाचा, ठोकला चौकार. सुंदर गेलाय, कारण उदयचा सेन्सो बिमर बाद जय हनुमान एलआयजी टीम खेळते आणि जय हनुमानाचे एक गीत देखील ते घेऊन आलेत. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत आणि म्हणून उदय पवार आणि सूरज पवार यांच्या नावाचा 12 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज करेक्शन करेन, थोडासा भावनेमध्ये वाहून मीही गेलो होतो. मॅच मलाही आनंदाची पाहायची आहे. 12 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. लोअर फुलटोचा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात आली आहे. एकंदरीत एक धाव येते. या स्पर्धेच्या माध्यमातून हमजा खान यांचे विशेष कौतुक आपण करायला हवं. योगेश वाघ यांचंही कौतुक करायला हवं. धावफलकावरती धावा त्या 13, 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. नक्कीच नक्कीच जय सर. आता इथं पारितोषिक येत आहेत. श्री मित्र मंडळ स्पोर्ट याच्यासाठी मुन्ना भगत यांच्याकडून या सामना जिंकण्यासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि तसेच SK साऊंड यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. तर नक्कीच या सामना जिंकवण्यासाठी आता ATM खुले केले जात आहे. पुढचा बॉल ऑन साइडला. व्हॉट अ स्ट्रोक, जस्ट द फ्लिक टॉप द रिस्ट. मनगट वळवली या फटक्यामध्ये आणि चौकार खेचलाय. पनवेल महानगरपालिका तसेच देवीदासजी खेडेकर साहेब या दोघांचे आगमन झालेले आहे. आयोजकांतर्फे आपलं हार्दिक स्वागत. यहाँ पर ये बाउंड्री के साथ स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 70 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. अभी भी एक गेंद शेष, इस ओवर की बाकी. जय हनुमान LIG के लिए प्रगति लॉजिस्टिक इनके माध्यम से तानाजी पागल साहब 5,555 तब्बल पारितोषिक आले. जय सर. लोअर फुलटोस बॉल होता, ऑन साइडला खेळला, सिंगल इथे प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या 18 धावा एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. येणारे बॉल राहिलेत 18 आणि 18 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता. 18 बॉल 29 धावा या स्पर्धेमध्ये. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ या स्पर्धेमध्ये 6 बॉल 24 पाहायला मिळाल्या, 12 बॉल 28 पाहायला मिळाल्या. परंतु ही फायनलची मॅच आहे. 18 बॉल आणि 29 ची गरज आहे या सामन्यामध्ये. 18 बॉल आणि 29 ची आवश्यकता. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा वाईल्ड कार्ड आहे ना, हा सक्सेसफुल राहिला या संघासाठी. त्याने कॅचेस अफलाटून टिपल्यात. सर वाईल्ड कार्ड म्हणायला गेलं ना तर सध्या वाईल्ड कार्डचं काम करतोय तेजस. 6 चेंडू आणि तब्बल 10 धावा काढून काढलेत. आता पाहूयात अजून मैदानावर फलंदाजी करतोय कशा प्रकारे खेळी करणार आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. जय हनुमान LIG संघासाठी हा एक बोनस पॉईंट आहे की अजून तेजस मैदानावरती संघर्ष करतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. तेजस आणि दर्शनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. ओम गोलंदाजी मार्क वरती आला. फिरकीचा जादूगार. त्याने जणू काय फलंदाजांना लेजिम खेळायला भाग पाडलं होतं. अशा दर्जाची गोलंदाजी केली. 18 बॉल आणि 29 ची गरज. चला तिसरे पंच रेफर करण्यात आले. मैदानाच्या आतमध्ये या. रन्स आहे स्कोर कार्ड वरती 18 बॉल मध्ये 29 हव्यात. लाईट्स बंद करा समोरची. समोरचे लाईट्स. तेजस तिसऱ्या पंचांची मागणी केली. चला 18 बॉल आणि 29 ची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 29 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये पंचांना पाचारण करण्यात आलंय. प्रभात मोरेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येत असताना. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळणारा तो खेळाडू ज्याला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालं. मी प्रत्येकाचं कौतुक करेन. ज्यांनी डेडिकेशन दिलं, स्पर्धेसाठी 100% कमिटमेंट दिले, त्या सर्वांचं कौतुक. 18 धावा धावफलकावर. पुढचा बॉल ओम पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा चेंडू जो मात्र दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन येते. 19 धावा धावफलकावरती आहेत. यहाँ से अब गेंदबाजी के लिए ओम को लाया जरूर गया है सर. दिशाहीन गेंदबाजी पहली गेंद पर देखने को मिली. थोड़ा सा प्रेशर जरूर होगा यहाँ पर क्योंकि थर्ड अंपायर की मांग की गई है. थर्ड अंपायर की भूमिका के लिए प्रभात अंबोरे को लाया गया है. यहाँ से अब ओम को देखना होगा अपनी टीम की जो विजय रथ है उसे किस तरह जारी रखना है. इस विजय रथ पर बैठकर मेगा फाइनल की ट्रॉफी उठाने के लिए. चलिए अगली गेंद. इस बार बड़ा प्रहार
गेंद को उठाकर खेला, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, इस बार एक और बड़ा विकेट मिलता हुआ श्री मित्र मंडल स्पोर्ट्स क्लब कलंबोली को। पुढचा फलंदाज येऊ देत, डीजे मास्टरी सांगतोय, अर्थात या गोलंदाजाला रोखण्यासाठी दम है तो रोक के दिखा शेखावत. मला तर वाटतं ना ओम चॅलेंज देत असेल, दम है तो रोक के दिखा प्रभात अंबोरे असंच म्हणत असेल कदाचित, कारण पंचांच्या भूमिकेमध्ये प्रभात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला पुढे एकदा सुरुवात होते, 19-2 आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सागरला आपण पाहतोय. सागर कानडे काय गोलंदाजी केली होती त्याने क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. त्याने जिथे 5-4 मिळवला होता, 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या 2 षटकांमध्ये. अफलातून कामगिरी त्याची राहिली आहे, परंतु विथ द बॅट त्याला बॅटिंग इथे करावी लागणार आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे. 19-2 पुढचा बॉल कमी गतीने टाकला, वळवला देखील. हा देखील चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अंडर प्रेशर आहे कदाचित आकाश आपण इथून पाहिलं तर गोलंदाज, कारण लेफ्ट हँडर बॅटर जास्तीचे येतात बॅटिंगसाठी. सर ये भी कोई रणनीति है, प्रेशर एक तो पहले से ही है, आपने जो ऑब्जेक्शन लिया है उसके बाद से सारे बैट्समैन लेफ्ट हैंडेड भेजा जा रहा है, जिसके चलते एक गेंद के बाद दूसरी गेंद पर कहीं ना कहीं भटक रहे हैं और दिशाहीन गेंदबाजी गेंदबाज ओम के माध्यम से देखने को मिलती हुई मैदान पर. कदाचित ही रणनीती असू शकते. पुढचा बॉल, हा चेंडू देखील दिशाहीन आहे का, डॉट बॉल आलाय की काय? यस, हा डॉट बॉल आलाय. प्रत्येक चेंडू निर्धाव स्वरूपाचा, एक एक धाव इथे लढवली जाणार आहे. एक एक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. इथे अनेक गाथा लिहिल्या गेल्या, इथे अनेक कथा लिहिल्या गेल्या आणि चित्त थरारक लढती आपण पाहिल्या. हा बॉल पहा, ऍक्शन रिप्ले, अगदी मधल्या यष्टी वरून थेट निघाला होता. काय बॉल टाकला, हदभर वळण. चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. 16 बॉलचा खेळ शेष राहिला या मॅच मध्ये. 16 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थात 27ची. कमी गतीने शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चुकीच्या एंडला फेकी केली अक्षय सरोदे आज मात्र सर्वाधिक जास्त एनर्जीनी मैदानाच्या आतमध्ये आलाय. कदाचित या गोष्टीची चर्चा होईल की तो एनर्जी ड्रिंक किती घेतली आहे त्याने, कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड आहे. एकंदरीत आपण पाहिलं तरी रन्स आली 21 बनल्यात. येणारे 15 बॉल आणि 26 ची गरज, 15 बॉल आणि 26 धावा, 15 चेंडू आणि 26 ची गरज आहे. प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढला असेल की शेवटचे क्षण आम्हाला कॅप्चर करायचे आहेत, विनिंग मोमेंट आम्हाला कॅप्चर करायचे आहेत. आणि अर्थात हे 5वं पर्व कोण जिंकणार आणि कोणाला मिळणार बाईक याची चर्चा होत असताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 21 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल ओम पुन्हा एकदा सज्ज होतोय. कमी गतीने फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये. अक्षय, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सर पहा, सेल्फी पहा सर, सेल्फी. खरंच इथं म्हणतोय अक्षय सरोदे, मी इथं एकटा बॉसचा झोकून दिलाय आपल्याला त्या कॅचवरती. तर नक्कीच या कॅचसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आला अभिनंदन यांच्याकडून. जबरदस्त कॅच, जबरदस्त. आपल्याला पूर्णपणे झोकून दिलाय. क्रिकेट कसं खेळावा तर क्रिकेट असं खेळावा. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती, जिथं स्वतःला झोकून दिलाय त्यांनी पहिलं ठरवलं होतं काही होऊ द्या, ही कॅच मला पकडायची आहे, आणि अक्षय सरोदे ते करून दाखवला आणि एक मोठा झटका दिलाय जे हनुमाला LIG संघाला आणि परतवलाय परत तेजस या खेळाडूला मैदानाच्या बाहेर. तर चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. जय सर, काय म्हणाल तर कॅच बद्दल बोलण्यालायक तर काही ठेवलंच नाही या खेळाडूने. काय झेल टिपलाय. प्रेक्षक वर्गाला विनंती करूयात, हा कॅच आवडला असेल तर टाळ्या द्यात अक्षयसाठी स्टँडिंग ओवेशन देखील द्या. काय झेल टिपला त्याने. अफलातून. पाप बॅटरला मी जास्तीची विनंती या गोष्टीसाठी करणार नाही ना, तुम्हाला अंधार होणार आहे, तुम्हाला जाणीव असायला हवी, कारण नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये होतात.
स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते 21. 3 फलंदाज बाद झालेत. 26 ची आवश्यकता 14 बॉल मध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय किशोर खरात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय आणि हा खलनायक आहे. हा सामन्याला कधीही पालटू शकतो. ही क्षमता ज्याच्याकडे आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. सर जसं का खेळाडूला या फलंदाजाला आतापर्यंत लपून ठेवला होता असं वाटत होता, आता या खेळाडूचा आपला हुकुमीचा इक्कार बाहेर काढलाय किशोर म्हणून खेळाडू. किशोर 21ला 3 खोला टाकलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न कबसला. क्षेत्ररक्षक आहे गोविंदा चेंडूवरजी येतोय. 1-1 रन्स इथे महत्वाची. असंघाची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी 25 ची गरज. 13 बॉल 25 ची आवश्यकता सामन्यामध्ये. कोण जिंकणार ही मॅच? श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स की जय हनुमान एलआयजी की श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स. आपण पाहतो कळंबोली प्रीमियर लीग ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, गौरवाची बाब आहे की 5वं पर्व देखील सुपर डुपर हिट झालाय. धाव फलकावरती 22ला 3 बाद झालेत. 13 बॉल 25 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये ओम पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षणाची विवरचना इथे बदलली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल थेट पंचाकडे अपील करण्यात आली आहे. वेगाने टाकला होता चेंडू. डॉट आलाय. 12 बॉल मध्ये 24 ची गरज. 12 चेंडू आणि 24 धावा. थँक्यू. होय, आदरणीय मनोज शेठ खानावकर साहेब यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. 1500 पेक्षाही अधिक प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत, परंतु ही गर्दी पाहिली ना मला तर 10च्या आसपास वाटते. 10,000च्या आसपास प्रेक्षक वर्ग आहेत. येस अजय सर. श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स क्लब जर ही फायनल जिंकली तर मुन्ना भगत यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि प्रवीण सर, मी तुम्हाला एक नोटीस करून देतो की हे जे दोन्ही संघ खेळतायत हे दोन्ही संघ LIGतले आहेत. जय हनुमान LIG फर्स्ट आणि श्री मित्रमंडळ LIG 2 असे 1 आणि 2 LIGची लढत चालू आहे. LIG मधीलच संघ आहेत. ट्रॉफी गेली तर एकाच घरी. चला सामना पाहूया. परंतु मला ही बाब सांगायची आहे की रॉयलचे दोन्ही कॅप्टन आहेत. दोन्ही कॅप्टन रॉयलचे आहेत. ही बाब इम्पॉर्टंट आहे. 23ला 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन दाखल झालाय. अक्षय सरोजाला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. येणारे 12 बॉल 24 ची गरज. 12 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पुढचा बॉल लपेट लावून साईडला केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चैतन्य. चुकी झाली आहे. चौकार आलाय. थैंक यू नीचे. चलिए बिल्कुल यहाँ से अक्षय सरोवर थोड़े से नाराज होंगे क्योंकि ये बाउंड्री भाव भी क्या से छूटी. ये बाउंड्री नहीं थी, ये 4 रन नहीं थे. ये बड़ा मुकाबला था, ये मेगा फाइनल था. ये क्रिस्टल की वो 22 किलो की ट्रॉफी थी. ये KPL पर्व का टाइटल था कि क्या यहाँ बाउंड्री यहाँ पर हाथों से छूटी. चलिए अगली गेंद. पुढचा बॉल खोला टाकला. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. इथे फेकी करण्यात आली. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. मॅच बनतीये. सामना बनवू लागलाय. सामना आता जवळ चाललाय. 29 बनल्यात. आज जिथे 18 ची गरज. 10 बॉल आणि 18 ची आवश्यकता. किशोर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. LIG 2 कडून खेळणारा खेळाडू आज मात्र LIG 1 मधून खेळतोय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक लढत आपण पाहत आहोत. पुढचा बॉल 29 धावा बनल्यात. येणारे 10 बॉल मध्ये 18 ची गरज. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू जो मात्र पाहायला मिळालाय. DRS कॉल केलाय. DRS कॉल करण्यात आलाय. या आपण आमंत्रित करूया प्रभात अंबोरे आपण जे मॅच रेफरी ज्यांना आपण आमंत्रित करूया. DRS कॉल इथे करण्यात आलाय. या विश्वाजी पाटील साहेब आहेत मॅच रेफरी. या आपण डिसिजन पाहूयात. जास्तीचा वेळ खर्च होणार नाही याकडे लक्ष वेधूयात. कौतुक करावं ना तितकंसं कमी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. मानाचा करंडक. द्वितीय क्रमांक 75,000 रुपये मानाचा करंडक. तृतीय क्रमांक 50,000 रुपये मानाचा करंडक. बाईक दिली जाते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी सायकल आहे. प्रेक्षक वर्गासाठी सायकल देण्यात आली आहे. 2 मोबाईल. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आलाय. अर्थात समीकरण बदलतील. 9 बॉल 18 ची गरज. 9 चेंडू आणि 18 धावा. पुढचा बॉल
यावेळेला देखील आणखीन एक चेंडू चांगल्या दर्जाचा टाकला, गरकन गिरकी घेतली आहे, फलंदाजाची फिरकी घेतली, इथे एक धाव येते, 17ची गरज, येणारे 9 बॉल। बिल्कुल सर, यहाँ से अब मुकाबला थोड़ा सा और मजबूत होने वाला है। आने वाली गेंदे 8 और जीत के लिए 17 की आवश्यकता है। 8 गेंदे 17 रन, लेकिन उसके पहले ये अक्षय सरोदे की 2 महत्वपूर्ण गेंदे। इस 2 गेंदों पर अगर एक बड़ा प्रहार आता है तो जय हनुमान एलआईजी में उत्साह देखने मिलेगा, लेकिन इस 2 गेंदों में एक विकेट या लगातार 2 गेंदे डॉट आती है तो कहीं ना कहीं श्री मित्र मंडल स्पोर्ट्स इस खेमे में आनंद का माहौल नजर आएगा। लेकिन देखेंगे आनंद होगा इस केपीएल पर्व 5 में। अगली गेंद किशोर के लिए, इस बार बड़ा प्रहार, गेंद आउट ऑफ द पार, किशोर, इट्स अ बिग 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 हिट, सिक्सर। करतोय, परंतु त्याचा खेळ ना केपीएल साठी आहे, त्याचा खेळ आता स्वतःसाठी आहे, तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, काय षटकार आलाय, महत्वाचा फटका इथे पाहायला मिळाला। 7 बॉल 11ची गरज। या वर्षीच्या हंगामामध्ये देखील त्याने कारनामा चांगला केलाय। हा बॉल बॅकफुटला येत असताना डॉट बॉल आलाय, 6 बॉल आणि आता मात्र 11ची आवश्यकता। प्रेक्षक हो, ही स्पर्धा आवडली का? आवडली असेल तर माझ्या मागून म्हणा, बोला जय श्रीराम। गेंदबाजी के लिए अंकित रावत को लेकर आया गया है। यहाँ पर डेथ ओवर स्पेशलिस्ट है जिसे माना जाता है। अंकित रावत के हाथ में गेंद थमा गई है, समीकरण बदलता हुआ आने वाली गेंद 6, जीत के लिए 11 की आवश्यकता। कहा जाएगी ये ट्रॉफी एलआईजी या श्री मित्र मंडल, श्री मित्र मंडल या एलआईजी, मन्नी या अक्षय, अक्षय या मन्नी। बात की जाए अगर इस खिलाड़ी की तो एक खिलाड़ी श्री मित्र मंडल में ही लेके जाने के लिए तैयार है। यस अजय जी, मी राजू शेठ शर्मा यांचा सत्कार करण्याची विनंती करतोय। सन्माननीय किशोर शेठ खानावकर साहेब, आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राजूजी शर्मा यांचा सत्कार करायचा। 6 बॉल 11ची आवश्यकता। गोलंदाज, हा फटका ऑन साइडला आलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। हा षटकारनं मला सैराट सिनेमाची आठवण करून दिला। नागराज मंजुळे म्हणाला होता, खेडकर साहेबांना विनंती करतो की आपण देविदास खेडकर साहेब, एकाच फाईट मध्ये वातावरण टाईट केलंय। काही काळ मी थांबेन अजय साहेब। 5 बॉल 5ची गरज आहे अजय साहेब, आपण मॅच कडे वळूया। 5 बॉल 5ची आवश्यकता आहे। काय सामना झालाय? बसलेला प्रेक्षक आता आपल्या जागेवर उठलाय नाही, फक्त आता आपल्या टोवरती उभा राहिलाय। पाहू शकता जय हनुमान एलआईजी संघापासून ते प्रत्येक मैदानाच्या चारही बाजूला पाहू शकता प्रेक्षक वर्ग आता आपल्या जागेवरती उभा राहिलाय। 5 बॉल 5ची आवश्यकता। पुढचा बॉल, यावेळेला देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कहाणी में ट्विस्ट, फलंदाज बाद। माझे जवळचे मित्र समालोचक आहेत सिद्दीकजी भाबे भिवंडीचे, ते म्हणतात मॅच चाहे कोई भी जीते, कोई अंदर नहीं जाएगा। मॅच कोणी जिंकू द्यात, पंच डिक्लेअर करत नाहीत तदवर कोणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही। याची खात्री करा जय हनुमान एलआईजी आणि श्री मित्र मंडल, जोपर्यंत पंचांचा शेवटचा निर्णय येत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करायला जायचं नाहीये। 4 बॉल 5ची गरज, 4 चेंडू आणि 5 धावा। संदीप दुबे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी, मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय। 4 बॉल 5ची गरज। काय लढले या 4 बॉल मध्ये, काय घडणार या मॅच मध्ये? चिंता आणि त्याच वेळेला धगधग होतीये। ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे ना, त्यांनी कृपया मॅच पाहू नये असं मला वाटू लागलंय। काहींनी तर देव आता पाण्यात ठेवले असतील। मॅच बनली आहे, सामना कमालीचा बनत असताना, सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्यात, स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या होऊ द्यात मित्रांनो। 4 बॉल 5ची गरज, 4 चेंडू आणि 5 धावा। गोलंदाज
अंकित सज्ज होत असताना कंपल्सरी चेस. हा बॉल वेगाने यष्टिरक्षकाचा वेग. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. 3 बॉल 5ची गरज. एक तेरी तो एक मेरी, एक मेरी तो एक तेरी. सागर कनाडेच्या माध्यमातून आलेला तो षटकार. त्याच्यानंतर अंकित राऊत तर नक्कीच या ठिकाणी उदय यही आपल्या हातावरती कंट्रोल नाही त्यांच्या. मॅच पाहता पाहता बोट कुठं जात आहे तेही कळत नाहीये. कोणाचे बोट कोणाचे हात कुठे जात असतील त्याच्यावर लक्ष नाही. ही गोष्ट आहे की त्यांनी मंत्रमुग्ध केलंय आणि चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रेक्षकांना एकत्रित आणून ठेवलंय. पाहणं जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक आहे. आता मला बाउंड्री लाईन दिसायला नाही लागली आहे. हा मानवी समुद्र मला दिसतोय. मानवी समुद्र पहा चहू बाजूला. 42ला 4. सरळ बॅटने इथे केलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे. धाव आल्यात त्या 2. धाव आल्यात त्या 2. आता समीकरण बदलली. येणारे 2 बॉल 3ची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असेल प्रत्येक जण. 2 चेंडू आणि 3ची आवश्यकता सामन्यामध्ये. कमालीचा सामना. 44ला 4. 44ला 4. स्कोरबोर्ड कोण पाहत असेल ना तर 4-4-4-4-4 हा स्कोर कार्ड वरती आकडा आहे. 44ला 4 धाबा फलकावरती आहेत. जिथे आपण पाहत आहोत 4 धाबा 4 फलंदाज बाद झाले. 44 धाबा आहेत. 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 2 बॉल 3ची गरज. पुढचा चेंडू. फटका केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव. एकच धाव. आता 1 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग. काय वाटतंय सर आता आपण मायक्रोफोनवर बोलू शकतो का सर? कारण 1 चेंडू आणि 2 धावा आहे. कोणी प्रेक्षक वर्ग कुठल्याही संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही. कोणी आतमध्ये जायचं नाहीये. आता धावा वाढल्यात. मला तर वाटतं 50,000ची 1 धाव राहील. कारण 50,000 गुणिले जर 2 केले तर 1 लाख होतात. 50,000ची 1 धाव आहे इथे. अर्थात जे षटकार लावलं होतं ना तिथं किशोरनी 500 पॉईंट मध्ये रिजेक्ट झालेला खेळाडू आहे. त्या बेस्ट प्राइज मध्ये त्याला घेतला होता आणि तो षटकार कुठं ना कुठं भारी पडत असेल. कमालीची मॅच. कमालीची मॅच. मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन प्रेक्षक वर्ग. मॅच चाहे भी कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा. कोई अंदर नहीं जाएगा. 2 बॉल 1 बॉल आणि 2ची आवश्यकता. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. बोला गणपती बाप्पा. चला धाकधूक होत असेल तर डोळे झाकून घ्या. कारण 1 चेंडू 2 धावा. KPL चा महापर्व. शेवटचा चेंडू. किशोर ऑन स्ट्राइक. किशोर ऑन स्ट्राइक. 1 बॉल 2ची गरज. हा चेंडू थेट यष्ट्यांचा वेध. सामना जिंकला श्री मित्र मंडळ.